खरं तर पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण वेळोवेळी खरी ठरते. एखादा मोठा धक्कादायक प्रकरण घडलं, मोठा घोटाळा उघड झाला किंवा फसवणुकीचं कांड समोर आलं की समाज काही काळासाठी तरी जागा होतो. लोक सावध होतात, प्रत्येक गोष्टीकडे शंकेने पाहायला लागतात, अगदी ताकही फुंकून पितात. पण प्रश्न असा आहे की ही जागरूकता किती दिवस टिकते? काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्ववत होतं आणि आपण पुन्हा त्याच चुका करायला लागतो. खरी गरज ही आहे ती कायमस्वरूपी सजगतेची, जागरूकतेची आणि विवेकाने विचार करण्याची, आणि कुठल्याही गोष्टीवरती आंधळा विश्वास न ठेवता सत्य पडताळून पाहण्याची. कारण प्रत्येक धक्का आपल्याला शिकवतो, पण आपण त्या शिकवणीचं किती भान ठेवतो हेच ठरवतं की पुढचा बळी आपण ठरणार की आपण शहाणं होणार. नमस्कार, मी पूर्वी भावे, 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आता मी एकदम शहाणपणावरती वगैरे आज का बोलतेय, तर गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात एका प्रकरणानं खळबळ उडवली आहे, ज्यानं आपल्या विवेकबुद्धीवरती प्रश्न उपस्थित केलाय. बरोबर ओळखलं तुम्ही, मी अशोक खरात फाईल्सबद्दलच बोलतेय. 2 आठवडे झालेत दररोज या प्रकरणामध्ये नवनवीन पण तितकेच धक्कादायक, संतप्त करणारे असे खुलासे होत आहेत. आणि आजही अशाच खरातचे काही नवीन कारनामे बाहेर आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक धक्कादायक माहिती म्हणजे बुवाबाजी करून, मध देऊन, आणखी काही देऊन गंडा घालणाऱ्या खरातनं त्याच्याकडे आलेल्या शाकाहारी भक्तांना चक्क मासे खाऊ घातले. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. मासा ही पाण्यातली वनस्पती आहे आणि प्रसाद आहे असं सांगून या भोंदूबाबानं मासा खाऊ घातलाय. साध्या माशीलाही न मारणाऱ्या जैन समाजातल्या व्यावसायिकांची त्यानं अशा पद्धतीने फसवणूक केली आणि त्यांच्याकडनं लाखोंची रक्कमही लुबाडली आहे. इतकंच नाही तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी तिच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याचं कळतंय. अशोक खरातच्या मुलीच्या नावे आणखीन एक प्रॉपर्टी पुण्यात सापडली आहे. सर्वसामान्यांची फसवणूक लुबाडून कोट्याधीशांचा मालक झालेल्या खरातनं आयकर विभागाला फसवल्याचंही आता समोर आलंय. आणि या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण पाहूयात की याच अनुषंगाने आजचा पहिला प्रश्न काय, आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानं सर्वसामान्यांना बाबा बुवांकडे जाण्याचा कल सर्वसामान्यांचा कमी होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला नक्की सांगा. दरम्यान काही अपडेट्स. भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. काळा कपडा चेहऱ्यावरती टाकून त्याचा चेहरा आजही झाकलेला होता. न्यायालयामध्ये तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील अजय मिसर यांच्या ऐवजी शैलेंद्र बागडे आज हजर राहिले होते. ते का, हेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आजची सुनावणी अवघ्या 5 ते 7 मिनिटात पूर्ण झाली. पहिल्या गुन्ह्यामध्ये खरातची आधीच 15 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यामुळे आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल अशी अपेक्षा होतीच, आणि तसंच झालं. न्यायाधीश BN इचपुरानी यांनी अवघ्या 5 ते 7 मिनिटात खरातची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडीमुळे त्याला दिलासा मिळालाय का? असं अजिबातच नाहीये. अहो, ही न्यायालयीन रवानगी पाहता पहिल्या गुन्ह्यासाठी ती आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला पुन्हा आठवण करून देते की खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले. म्हणजेच त्याचा मुक्काम हा आता SIT सोबतच असेल हे अगदी पक्क ठरलंय. दुसऱ्या गुन्ह्यासाठी खरातला उद्या न्यायालयामध्ये हजर करायचं आहे. त्यामुळे आजची सुनावणी झाल्यानंतर, त्याची मेडिकल तपासणी झाल्यानंतर SITनं खरातला दुसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आजच्या न्यायालयीन कोठडीबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. MCR झालेला आहे. याच्यामध्ये MCR झाले. MCR मध्ये आहे, तो जेलमध्ये जाईल. नंतर आम्ही ताब्यात MCR ची मागणी केली. MCR झालेला आहे त्याला. खरातच्या आजच्या सुनावणी दरम्यान आणखीन एका गोष्टीने लक्ष वेधलं, आणि ते म्हणजे न्यायालयामध्ये आज सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी नव्हे तर त्यांचे सहाय्यक वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. तर झालंय असं की या प्रकरणाची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं ज्या अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली होती, त्याच अजय मिसर यांनी हा खटला लढवण्यासाठी आपण असमर्थ असल्याचं सांगितलंय.
सध्या आपल्याकडे 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट या संदर्भातला खटला, रवी पुजारी प्रकरणातले सर्व खटले तसंच इतर महत्त्वाचे खटले असल्यामुळे या प्रकरणामध्ये हवा तितका आपण वेळ देऊ शकत नाही असं म्हणत मिसर यांनी हा खटला लढवायला नकार दिलाय आणि म्हणूनच आज न्यायालयामध्ये सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे युक्तिवाद करताना दिसले. पण मिसर यांच्या या निर्णयामुळे आणखीन एक प्रश्न सुद्धा निर्माण झालाय की या प्रकरणामध्ये सरकार पुन्हा बड्या वकिलाची नियुक्ती करणार का? भोंदूबाबा अशोक खराचा नवनवीन कारनामा आपण खरं तर रोजच ऐकतोय, पण कालपासून त्याची पत्नी कल्पना खरातही चर्चेत आली आहे. हे प्रकरण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरनं हा गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे ज्या 5 जणांवरती गुन्हा नोंदवला गेलाय त्यामध्ये खरातची पत्नी कल्पना खरात हिचंही नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना अटक केली आहे आणि त्यांची सकाळी कसून चौकशीही केली आहे. पण काल रात्री पोलीस कल्पना खरातला अटक करण्यासाठी घरी गेले, पण तिथे ती सापडलीच नाही. ती फरार झाली आहे. पोलिसांच्या 3 पथकांकडनं तिचा शोध घेतला जातोय. आता या सर्व गोष्टी पाहता खरातच्या इतर प्रकरणांबाबत त्याच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती होती का? हाही एक नवीन प्रश्न आहे. आता जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरात हिचा शोध सुरू असताना खरातची आणखीन एक प्रॉपर्टी समोर आली आहे. खरातचा CA प्रकाश पोफळे याची पुण्यातल्या कोरेगाव पार्कसारख्या महागड्या परिसरात असलेली कोट्यावधीची संपत्ती, याबद्दल आपण आश्चर्य व्यक्त करत होतोच. तेवढ्यात त्याच पुण्यात सर्वाधिक महागड्या कॉलनीमध्ये खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावावरती एक आलिशान 3 BHK फ्लॅट आहे. कोटींच्या घरात या फ्लॅटची किंमत आहे आणि यासाठी खरातनं संबंधित बिल्डर्सना 1,20,00,000 रोख रक्कम दिली अशी ही माहिती आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडनं. भोंदूबाबा अशोक खरात याची राज्यभरात मोठ्या प्रमाणात कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर येत आहे. त्यातच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न कॉलनीमध्ये या आलिशान इमारतीत या ठिकाणी 7व्या मजल्यावर भोंदूबाबा अशोक खरात यांची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने देखील एक फ्लॅट असल्याचं आता समोर आलेलं आहे. याच मॉडर्न कॉलनी या ठिकाणी असलेली 24 रत्नम या सोसायटीमध्ये जर आपण गेलो तर या आलिशान सोसायटीमध्ये जवळपास 1000 स्क्वेअर मीटर कार्पेट एरियाचा हा आलिशान फ्लॅट मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने आहे आणि 2023 या फ्लॅटची खरेदी जवळपास 1,20,40,000 रुपयाला करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची संपत्ती असल्याचं समोर येतोय. राज्यामध्ये कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं समोर येतंय. त्यामुळे एकीकडे दररोज राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातनं खरातची मालमत्ता समोर येते आणि तेवढ्यातच दुसरीकडे आणखीन एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. राज्यभरामध्ये कोट्यवधी मालमत्ता असलेल्या खरातनं आयकर विभागालाही फसवल्याचं समजतंय. खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत असल्याची माहिती आता समोर येते. त्याने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायातही GST बुडवल्याचं समजतंय. यामुळे या फसवणुकीसाठीही आयकर विभागही आता खरातवरती कारवाई करू शकतो. या अशोक खरात फाईल्स सातत्याने बाहेर येत आहेत, पण त्या सुरुवातीला बाहेर आल्या आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या संबंधित ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओज आणि त्यांची माहिती समोर येत होती ते धक्कादायक आणि अतिशय गंभीर होतं. या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामाही त्यामुळे घेतला गेला. या प्रकरणाचं वलय महिलांच्या फसवणुकीभोवती फिरत असताना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज दुसऱ्यांदा या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण घृणास्पद आहे असं म्हणताना जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून माझी भूमिका हे सांगायला ते विसरल्या नाहीत. ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचा दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. या संबंध प्रकरणामध्ये एक SIT स्थापन केलेली आहे. त्याचा संपूर्ण जे काही त्या SITचे जे इन्चार्ज आहेत
या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. तर या संदर्भात आपण आता मंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली, पण या व्यतिरिक्त आणखीन काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आज आम्ही जो प्रश्न विचारलेला होता त्या अनुषंगाने या प्रतिक्रिया आहेत आणि हा प्रश्न अर्थातच होता की या सगळ्या घटनेनंतर तरी बुवांकडे जाण्याचा जो कार्यक्रम आहे अनेकांचा तो कमी होईल का? बघूयात काही प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया, अजिबात नाही. आपण खूप शिकलो पण साक्षर झालो नाही. आज हा बुवा तर उद्या दुसरा बुवा, शोध सुरूच राहणार, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया श्याम ठाणेदार यांची आहे. आधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यानेच लोक बुवा बाबांकडे वळतायत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया, नाही असं झालं तर आपण भारतीय कसले, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया स्वप्नील दळवी यांनी दिली आहे. पुढची युट्यूबवरची प्रतिक्रिया लेशा शेंडे यांची आहे. लोक हे सत्य सोडून दुर्बुद्धीकडे वळतायत कारण माणसाचा आत्मविश्वास उरला नाही. स्वतःला कमी समजून दुसऱ्यांना महत्त्व देणं म्हणजे स्वमूर्ख होणं. सूर्य एकीकडे मावळतो तेव्हा दुसरीकडे उगवतो हे माहीत असूनही आपली अवस्था ही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया संतोष गोपेवाड पाटील यांची आहे. याचे मूळ कारण हे भारतीय जनतेच्या मनात भरलेली अंधश्रद्धा आहे. जोपर्यंत अंधश्रद्धा नष्ट होणार नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. 2-4 महिने बंद आणि नंतर पुन्हा चालू होते. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आर्यन यांची आहे. सुशिक्षित अडाणी लोक बुवा बाबांकडे जात असतील तर खरंच अडाणी लोक थांबणार आहेत का? इंस्टाग्रामवरनं सुरदेश यांची प्रतिक्रिया आहे. अरे आपल्या महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी संत परंपरा आहे. त्यासोबत तर्कशुद्ध विवेकनिष्ठ तत्वज्ञ इथे होऊन गेले. तेच आपचे गुरु आणि मार्गदर्शक, अशी एक अत्यंत महत्त्वाची आठवण सुरदेश यांनी समाजाला करून दिली आहे. आणि इंस्टाग्रामवरनं आणखीन एक प्रतिक्रिया अनुराधा यांची, नाही कारण आमचे बाबा असे नाहीत, हेच म्हणून जाणार त्यांच्याकडे परत. पुन्हा एकदा एक मार्मिक टिप्पणी आहे अनेकांबद्दल जे बुवा आणि बाबांकडे जात असतात. आणि या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज नाशिकहून गेस्ट सेंटरला आहेत महंत सुधीरदास, जे काळाराम मंदिराचे महंत आहेत. महंत सुधीरदासजी, आपलं खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरमध्ये 0 आवरमध्ये. महंतजी, मुद्दा असा आहे की प्रत्येकच धर्मामध्ये, नमस्कार, प्रत्येकच धर्मामध्ये थेट देवाशी संवाद साधण्यासाठी, त्याची पूजा अर्चना करण्यासाठी प्रार्थना स्थळं असताना, विविध स्तोत्र असताना, विविध मार्ग असताना दरवेळेला लोक गॉडमेनकडे का जातात आणि सर्व धर्मीय लोक जात असतात? याच्या मागचं कारण आज काय आहे? आपण पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना परमोच्च स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांना देखील तिथे विश्वामित्र, वशिष्ठ यांच्यासारखे सद्गुरू होते. भगवान श्रीकृष्ण हे जन्मतात सर्व विद्यांचे अधिपती असताना देखील त्यांनी सांदीपनींच्या आश्रमामध्ये अध्ययन प्रक्रिया संपूर्ण केली आणि सांदीपनी स्वतः त्या ठिकाणी म्हणाले की आपण तर परब्रह्म आहात, आपल्याला माझ्याकडे येण्याची आणि शिक्षण घेण्याची 64 दिवसामध्ये संपूर्ण 64 कला, संपूर्ण अध्ययन, वेदाध्ययनापासून भगवान श्रीकृष्णाने फक्त 64 दिवसामध्ये रोज एक कला ते सद्गुरूंपासून शिकत असे. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर उत्तर आहे. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी जर ही प्राचीन गुरु परंपरा जर मोडली तर कोणीही उठेल आणि कोणीही आपल्याला सद्गुरू म्हणून म्हणायला लागेल. तर ही जी सद्गुरूंची परंपरा आहे, जसं देवराज इंद्राला बृहस्पती हे सद्गुरू होते, प्रभू रामचंद्रांना गुरु होते,
आपण द्रोणाचार्यांपासून सर्व जी मंडळी पाहिली यांचे परशुराम हे गुरु होते. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. बरोबर. आणि समर्थ रामदासांनी तर अत्यंत सुंदररित्या सद्गुरूंची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली आहेत. आणि ती लक्षणं सांगत असताना मोक्षदाता, ब्रह्मनिष्ठ, बरोबर त्याचप्रमाणे आहे. पण निष्काम, महंतजी नक्कीच आत्मज्ञानी म्हणजे आणि परम दयाळू हा, आणि चमत्कारी जे सद्गुरू आहेत ते करामती, चमत्कार, नजरबंदी, हा. पंचमकार सेवन आपण सुरुवातीला ज्या वेळेला जे सांगत होतात की काही जैन मंडळींना त्यांनी मत्स्य खाऊ घातले. तर अशा पद्धतीचे अशास्त्रीय विधान ज्याला पंचमकार सेवन तिथे म्हटलंय, म्हणजे मध, मदिरा, मीनाक्षी, मांस, मुद्रा, मैथून, मत्स्य हे नियोजनामध्ये त्या ठिकाणी जो व्यक्ती घेतो त्याला कनिष्ठ प्रतीचा गुरु तर त्याला म्हणूच नाही असं स्पष्ट सांगितलंय. तर अशा पद्धतीचे सर्व जे प्रयोग आहेत, ज्याला शास्त्रीय बेस नाही, ज्याला अत्यंत म्हणजे खोटेपणा म्हणूया किंवा एक अभिलाषा, अनकम्प्लीट कर्म, बरोबर आहे. नक्कीच म्हणजे अभिलाषा किंवा वासना ही असंही आपण म्हणू शकतो. महंतजी, मला मुळात या संदर्भात असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे कुठेतरी चमत्काराचं तुम्हाला वचन कोणीतरी देत असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तेव्हा आपल्याकडे एक मोठी ग्रंथ परंपरा आहे, वेद परंपरा आहे. त्याच्यावरती आधारित जे गुरु असतात त्या गुरूंवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, चमत्कारी बाबांवर नाही, असंच म्हणायचं आहे ना आपल्याला? निश्चितच त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या संबंधित व्यक्तीने कुठलंही अध्ययन केलं नव्हतं. तंत्राचा देखील त्यांचा कुठलाही अभ्यास नव्हता. ज्योतिषाचा तर अभ्यास नव्हता. ज्या काही त्यांची संपूर्ण मालिका आपण पाहत आहोत, तर हा एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमधनं त्यांनी उभं केलेला एक मायाजाल असा शब्द मी त्या ठिकाणी वापरेल. आणि या मायाजालामध्ये असंख्य नामवंत लोक फसत गेले. असंख्य लोकांच्या माध्यमातून जे काही प्रकार रोज हे पुढे येत आहेत, हे अत्यंत ज्याची निंदा करावी. नाशिक वेदांची परमभूमी आहे. वेदांचा फार मोठा अभ्यास म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला त्यांनी खरदूषणादी संपूर्ण मंडळींना या ठिकाणी हटवून पुन्हा धर्मस्थापना जी केली, ती नाशिक ही पुण्यभूमी 8800 वर्षाचा नाशिक शहराचा तत्कालीन इतिहास आहे. आणि या नाशिकमध्ये असंख्य वेद अध्ययन, दशग्रंथ अध्ययन करणारी अत्यंत नामवंत घराणी, 300 वर्षाचा ज्यांच्या घराचा इतिहास आहे, जे वेदपारंगत आहे, अशा व्यक्तींची नाचक्की. आणि वास्तविक पाहता हे नाशिकचे नाहीच आहेत. म्हणजे मी संपूर्ण मीडियाला देखील असं म्हणेन की ही संबंधित व्यक्ती काही संपूर्ण नाशिकची नाही. नाशिकमध्ये त्याचं कार्यालय. ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे मायाजाळ कुठेतरी उलगडत असताना तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहेत, कारण हे नाशिकच्या जवळपासच घडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आपण म्हणतोय की अनेक याच्यामध्ये प्रथित यश लोक सुद्धा, मग त्याच्यामध्ये व्यावसायिक असू देत, राजकीय नेते असू देत, हे सुद्धा ह्याच्यामध्ये गोवले गेले होते. तर यामागे कुठेतरी सामाजिक प्रवृत्तीवरती पण आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे का? निश्चितच सामाजिक. आता आपण पाहिलं की दत्तात्रय खेमनार नावाचे जे पत्रकार आहे त्यांनी वास्तविक पाहता हे प्रकरण सर्वात प्रथम उघडकीस आणलं होतं. काही संबंधित ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला देखील अन्य चॅनल्सवरती प्रश्न उपस्थित केले की महाराज, तुम्ही अनेक विषयामध्ये अतिशय आक्रमक असता आणि ह्या विषयाची ज्या वेळेला तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही 1 वर्षापूर्वीच यावरती आवाज का उठवला नाही. परंतु या खेमनारजींनी ज्या वेळेला या संदर्भात तक्रार त्याच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्याला ज्या पद्धतीचे पॉलिटिकल प्रेशर्स हे आलेले होते आणि असंख्य आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या आणि त्या माध्यमातून अजाणतेपणी आपण जर काही मोठा आंदोलनात्मक प्रविता घेतला तर त्यामध्ये कुठल्या स्त्रीची त्या ठिकाणी नाव येऊ नये या माध्यमातून आम्ही वेट अँड वॉचमध्ये होतो. परंतु ज्याला दुष्कर्म आपण म्हणूया त्या दुष्कर्माचा भांड जे आहे हे स्वतःहूनच फुटतं.
म्हणजे जो कामगार त्या ठिकाणी काम करत होता त्याच्याच पत्नीच्या बाबत अशा पद्धतीचे दुष्कृत्य त्या व्यक्तीकडनं घडले. ती महिला प्रेग्नंट झाली. मग त्या व्यक्तीने काय असतील ते कॅमेरे वगैरे त्या ठिकाणी बसवले आणि त्याच्या संदर्भामध्ये 5 कोटी रुपये मागितले अशी तक्रार दिल्यानंतर हा सगळा स्वकर्माचा भांडाफोड त्या ठिकाणी झाला. म्हणजे सत्य आणि असत्य याच्यामध्ये अतिशय छोटी रेघ शास्त्रांनी सांगितलेली आहे. अगदी. ते जे कर्म आहे म्हणजे रावण आणि राम यातला जो फरक आहे तो रावणाचं जर आपण चरित्र पाहिलं तर रावणाने देखील अशाच पद्धतीने हजारो स्त्रियांवरती बलात्कार त्या ठिकाणी केलेले होते. आणि या रावणाचा संपूर्ण मोठा जर दोष कुठला असेल तर तो साधूचा वेश घेऊन त्या ठिकाणी सीतामातेचं अपहरण करता झाला. बरोबर आणि आहे. हे असं सीतामातेच्या सांगतात की बाबतीत झालेला रावणासारखा आपण मोठा उल्लेख हा शिवभक्त संदर्भ अर्थातच सर्वांना माहिती आहे. पण महंतजी, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की याची काही कल्पना तुम्हाला होती आणि वेट अँड वॉच याच्या पवित्र्यामध्ये तुम्ही होता. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये सुद्धा एक छोटी धूसर अशी रेषा असते. त्यामुळे जे खऱ्या अर्थाने श्रद्धेच्या बाबतीमध्ये किंवा शास्त्रोक्त अशा पद्धतीने देवविधी करणारे जे लोक आहेत त्यांनी कुठेतरी एक असा वॉचडॉग कुठेतरी इथे असला पाहिजे का? कुठेतरी एक सातत्याने नजर असली पाहिजे का अशा बुवा बाबांवरती? अशी काही वेगळी यंत्रणा असली पाहिजे का? नाही, आता आमच्याकडे जे आखाडे आहेत, आखाडा परिषद आहे, ज्योतिष्य परिषद आहे, या संदर्भात नाशिकला आता परवाच पासूनच खूप मोठी संपूर्ण भारतातल्या संतांची एक मोठी बैठक होते आणि हा विषय तिथे प्रामुख्याने चर्चेला जाईल की अशा पद्धतीचे कोणीही उठतंय, कोणीही बोर्ड लावतंय, कोणीही ऑफिसेस टाकतंय आहे आणि कोणीही ज्योतिष्य कार्यालय टाकतंय. जे प्रामाणिकपणे मार्गदर्शन करत आहेत, ज्यांनी कुठल्याही पद्धतीचे अशा म्हणजे गैरव्यवहार केलेले नाही, त्या लोकांवरती या माणसाला जोडल्यामुळे अलिगेशन्स होत आहे. म्हणजे हा संपूर्ण मी जे मगाशी सांगत होतो ना की रावण हा सर्वात मोठा विद्वान, सर्वात मोठा शिवभक्त, परंतु प्रभू रामचंद्रांच्या हातनं वध होत असताना त्या ठिकाणी भगवान शिव हे त्याला वाचवण्याकरता आले नाही. कारण त्याचं कारण असं होतं की त्यांनी धर्ममर्यादा जी मोडली, साधूंचा वेश धारण करून त्यांनी सीतामातेचं अपहरण केलं, हा सर्वात मोठा अपराध आहे. तर इथे तुम्ही जर स्वतःला धर्म विशेषज्ञ बनवता किंवा अजून काही धर्माच्या माध्यमातून मार्गदर्शन करता आहात तर हे कुठलं गलिच्छ मार्गदर्शन आहे? हे मार्गदर्शन होऊच शकत नाही. हा संपूर्ण अधर्माच्या पायावर उभा असलेला, एक धनाकांक्षी असलेला, अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा, अत्यंत आचार भ्रष्ट असलेला व्यक्ती आपण या महाराष्ट्रापुढे आला आणि नाशिकचं नाव त्यामुळे बदनाम झाले, याचा आम्हाला अतिशय शल्य आहे. अगदी अगदी नक्कीच. आणि आता या नाशिकमध्ये महाकुंभ सुद्धा होणार आहे, त्यामुळे या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाची सजगता गरजेची आहे. अगदी थोडक्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारते की सर्वसामान्य तुम्ही काय सांगाल की या श्रद्धा आणि अंधश्रद्धा किंवा शोषण या पातळीची कुठे सुद्धा थोडासा वास जरी आला तरी पण त्यांना बळ कसं द्याल या सगळ्या अंधश्रद्धेच्या रॅकेटमधनं बाहेर पडण्यासाठी? नाही, जे सनातन वैदिक धर्माचे पालक असलेले जे पंडित आहेत, जे आचार्य आहेत, ज्यांचं अध्ययन झालंय, ज्यांच्या ठिकाणी सलक्षणता आहे, आज आमचं काळाराम मंदिराचं पुजारी घराणं 27 पिढ्या आमच्या घरात वेद अध्ययनाची संपूर्ण प्रक्रिया चालली आहे. आत्ताच आमचा एवढा मोठा उत्सव त्या ठिकाणी, लाखो लोक त्या ठिकाणी आमच्या नाशिकच्या रथयात्रेला होते. मग लाखो आणि लोक देवस्थानशी का जोडले गेलेत त्याचं कारणच असं आहे की तिथे आमच्याकडे आज तागायत कुठल्याही व्यक्तीला एक आम्ही नवा पैसा मागत नाही, कुठल्याही नवा एखादं कार्य सांगत नाही, भंडाऱ्याच्याही संदर्भात कुठल्याही गोष्टी सांगत नाही. ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थ होऊन सत्य याचं जाणीव धरून तुम्ही ज्या वेळेला धर्माच्या संदर्भात उपदेश कराल तर आजही तेवढेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतात, तुम्हाला आदराने नाव घेत असतात आणि मार्गदर्शनाकरता येत असतात. मी महाराष्ट्राला अगदी हात जोडून विनंती करेल की जे काही सत्य, जे आचरणनिष्ठ लोक आहेत, आज महाराष्ट्रामध्ये मोहनदात्यांसारखे अत्यंत ज्येष्ठ विद्वान ज्यांच्या नावे पंचांग चालतं, आज एवढा मोठा विद्वान व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही दाते गुरुजींकडे जा ना, तुम्ही आमच्याकडे या. आमचं असं म्हणणं नाही आम्ही कधीही कोणाला कुठलेही अगदी नक्कीच नक्कीच महंतजी, नक्कीच मला असं वाटतं की इथे
स्वार्थ नाही तर सेवाभावी विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने ओळखण्याची कुठेतरी चा डोळसपणा लोकांना मिळेल अशी आपण नक्की आशा करूया. धन्यवाद, तुम्ही या विषयावरती प्रकाश टाकलात त्याबद्दल. जय श्री. आणि या चर्चेनंतर आपल्या पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. 17,000 मतं आलेली आहेत. अशोक खरात प्रकरण उघड झाल्यामुळे सर्वसामान्यांचा बाबाबुवांकडे जाण्याचा कल कमी होईल का? 60% लोक सकारात्मक आहेत म्हणतायत. होय, असं होऊ शकतं, पण 40% लोकांना अजूनही याबद्दल शंका आहे. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले 2 मोठे वाद आणि संघर्ष. त्यापैकी एक राजकीय आणि एक सामाजिक आहे आणि दोन्ही संघर्षांसाठी कारणं ठरली आहेत काही वक्तव्य. आता ती वक्तव्य कोणती होती, त्यावरून राजकारण कसं ढवळून निघालं हे आपण समजून घेऊया. पहिला संघर्ष मुंबईत पार पडलेल्या जैन धर्मीयांच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यावरनं झाला, तर दुसरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरू झाला. त्याचं झालं असं की काल मुंबईमध्ये दादर आणि बोरिवलीमध्ये भगवान महावीर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दोन्ही कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह महायुती सरकारचे अनेक मंत्री होते. भारत जैन महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक जैन मुनींनी प्रबोधन केलं. राजकीय नेत्यांनीही भाषणं केली, जैन धर्माचे विचार सांगितले. पण दोन्ही कार्यक्रम चर्चेत आले ते 2 व्यक्तींच्या वक्तव्यांनी. एक होतं महापौर रितू तावडेंचं वक्तव्य, तर दुसरं जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचं. दोन्ही वक्तव्यही ऐकवणारे आणि त्यावरचा वादही सांगणारे. पण त्याआधी आजचा दुसरा वाद. काल आपल्या 0 आवरच्याच वेळी आमच्या स्पेशल पॉडकास्ट कॉफी विथ कौशिक हा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यामध्ये पाहुणे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसभोवती अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाच्या चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद जाणं असू देत किंवा कथित व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा वादात सापडणं असो, यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरनं सुरू असलेली चर्चा असो, अशा अनेक मुद्द्यांवरनं तटकरेंनी स्पष्ट उत्तरही दिली. मात्र विलिनीकरणावरचं एक वक्तव्य चांगलं चर्चेत राहिलं ते आधी पाहूयात. विलिनीकरण टप्प्यात आलंय यांच्या म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला, समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असा कळला की नेतृत्व वहिनींकडे जाऊ नये असं त्यांचं. सरळ आहे. अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा? नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा, अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. राजकारणामध्ये सावधता बाळगावी लागते इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचा कॉन्शियस आणि तुमची बोनाफाईड्स हे तुम्हाला साफ करायला लागत असतात. त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे, विलिनीकरण करू, पण वहिनींना नेता निवडा किंवा निवडा. नाही, आपण बघा सगळ्यांच्या मुलाखती. आता या मुद्द्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही वेगवेगळ्या भूमिका महाराष्ट्रानं पाहिल्यात. म्हणजे जे नेते दादा गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते, तेच नेते आज मात्र स्पष्टपणे बोलताना दिसले नाहीत. काहींनी वेळ मारून नेली, हेही आपण सगळं पाहणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूयात पोल सेंटरला जाऊन आजचा दुसरा प्रश्न. विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करतील का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. महाराष्ट्राला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आमचा प्रश्न सोशल मीडियावरती लाईव्ह आहे, तुम्ही त्यावर नक्की तुमचं मत नोंदवू शकता. आता सुनील तटकरेंचं जे वक्तव्य आपण ऐकलं, याच वक्तव्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं प्रतिक्रिया येणार होतीच. कारण गेल्या 2 महिन्यांमध्ये सुनील तटकरेंनी अनेक वेळा अशा विलिनीकरणावरच्या चर्चा आपल्याला माहिती नसल्याचंच सांगितलं होतं. असो,
दुसरीकडे आज दुपारी सुनील तटकरेंनी मंत्रालयामध्ये सुनेत्रा पवारांचं कार्यालय गाठलं, पण सुनेत्रा पवार मुंबईत नसल्यामुळे दोघांची भेट झाली नाही. त्यातच असं समजतंय की सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचल्यात. आता दिल्ली दौऱ्याचं टायमिंग हाही चर्चेचा विषय आहे, पण त्यावर चर्चा करण्याआधी शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. खरं तर विलिनीकरणाचा मुद्दा जो होता तो प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मांडण्यात आला होता. मात्र सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा मुद्दाच खोडण्यात आला होता. कधीही अजित पवारांना आमच्याशी चर्चा केली नाही, किंबहुना कधी आम्हाला त्याबद्दल कल्पना देखील दिलं नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून येत होती, खास करून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून. ते खोटं बोलत होते असे वाटतात का? कारण आत्ताच त्यांना कबुली दिली आहे की अशी चर्चा अजित पवारांशी झाली होती आणि त्यांना मला कल्पना देखील दिली. जी अजितदादांच्यावर झालेली चर्चा होती, ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं की ही चर्चा झाली होती का? तर झाली होती. आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला. धन्यवाद. त्यावेळेस तुमच्यावर आरोप केले तुम्ही राजकारण करताय, आता ते राजकारण करतायत का? कारण मागच्या 4 दिवसांपासून त्यांच्या पक्षातले लोक जे आहेत ते विलिनीकरण झालं पाहिजे, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलं तर अडचण नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करताय. नाही, मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला अजितदादा वगैरे सगळे होते, त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या त्यावेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेचा विश्लेष आता अजितदादा नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. तरीसुद्धा कोणाशी नेतृत्व घ्यायचं, कोणाच्या बरोबर काम करायचं, कोणाच्या बरोबर हे करायचं, ते आता प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न येत नाही ना. अजित पवारांनी गेल्यानंतर तुमच्याकडून एक सातत्यानं भूमिका मांडण्यात होती की कुठेतरी विलिनीकरण झालं पाहिजे. एखाद्या मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं की अजितदादांचं स्वप्न होतं, तर आम्ही सांगितलं अजितदादांचं स्वप्न होतं. आम्ही कुठेही त्याच्या संदर्भामध्ये आग्रही होतो की आता विलिनीकरण करा, विलिनीकरण झालंच पाहिजे, अजितदादा गेले. आम्ही फक्त स्वप्न होतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी एवढी आम्ही भूमिका मांडली होती त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याला खोडण्याचं काम कोणी केलं की त्यांनी सांगितलं की हे गोष्ट झालेली नाही आहे आणि अशी चर्चा झालेली नसेल. मग त्यावेळेला तिथं त्यांनी तशा विषयाला स्टॉप करून टाकल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करण्याचा विषयच कुठे येत नव्हता ना. आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही. परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. आता एक पाऊल पुढे आले, आता आपल्याकडून एक पाऊल पुढे जाईल. कुठून आले म्हणजे आमच्याकडे कुठली चर्चाच नाही आता. काय प्रस्ताव आला तर होऊ शकतो. तुर्तास कुठलीही चर्चा नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण काय होतं, आमच्या पक्षाच्या, आमच्या कार्यकर्त्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, आमच्या मित्र पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. माझ्या माहितीप्रमाणे तुर्तास अशा कुठलाही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव नाही. कुठल्याही प्रकारची कुठल्याही चर्चेला कोणी आव्हानसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे ह्या चर्चा का होते आणि त्याच्यावर चर्चा आता भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. आता हे शशिकांत शिंदे अजितदादा गेल्यानंतर पहिल्या महिन्याभरातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती अत्यंत सकारात्मक बोलायचे. विलिनीकरण व्हावं हीच दादांची इच्छा होती अशी वक्तव्य त्यांनी केली आहेत. पण आज बोलताना मात्र विलिनीकरणाचा विषय संपलाय असं म्हणत शिंदेंनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे. पण शेवटी कसं आहे ना, हे राजकारण आहे. इथे 2+2 कधी 4 नसतात. राष्ट्रवादीच्या हालचालींवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच बोलतात. त्या आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं विनोद मुंढे म्हणतायत, होय नक्कीच, जर विलिनीकरण झालं तर सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करण्यात काहीच हरकत नाही, सर्वांना ते मान्य असेल. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया सुहास जोशी यांची आहे. अजितदादा अचानक गेल्यामुळे शरद पवार गटाला तोंडाला पाणी सुटलंय. संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्यासाठी निर्लज्ज गटाने अंत्यसंस्कार व्हायच्या आधीच विलिनीकरण हा विषय काढला. रोहित पवारांना दोन्ही गटांवर ताबा पाहिजे असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरनं अनंत बोरसे यांची प्रतिक्रिया, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. वरच्या परमेश्वराची इच्छा असेल तर होईल. अजून एक प्रतिक्रिया आपण पाहूयात फेसबुकवरून. सुनील गुणाखे यांची प्रतिक्रिया आहे, ते मान्य करतील पण वहिनींना त्यांच्या नेतृत्वाखाली कोण हवंय असा प्रश्न त्यांनी केलाय.
आणि आता या प्रश्नावरती जनमत काय आलंय, कौल काय आलाय हे आपण पाहूयात पोल सेंटरला. 20,000 मतं या प्रश्नावरती आली आहेत आणि विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करतील का? तर 68% लोकांना असं वाटतं की होय, काही हरकत नाही मान्य करायला, पण 32% लोकांना याबद्दल शंका आहे. किंबहुना ते म्हणतायत की नाही, सुनेत्रा पवारांचं नेतृत्व विलिनीकरणासाठी आग्रही असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मान्य नाही करणार. आणि आता आज दिवसभर चर्चेत असलेली अत्यंत महत्त्वाची दुसरी बातमी म्हणजे जैन मुनी, त्यांची वक्तव्य आणि त्यावरून पेटलेलं राजकारण. जसं मी काही मिनिटांपूर्वी सांगितलं की काल मुंबईमध्ये 2 ठिकाणी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव असं नाव ज्या सोहळ्याला होतं तो सोहळा पार पडला. कार्यक्रमाला राजकीय नेत्यांपासून देशभरातील जैन मुनींची उपस्थिती होती. भगवान महावीर आणि जैन धर्माविषयी भाषणं झाली, प्रबोधन झालं. धर्माचा विचार आचार शांततेसाठी किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा भाषणांमधनं जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं गेलं. इतकंच नाही तर बोरिवलीमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राणी रुग्णालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. त्याशिवाय मुंबईच्या डबेवाल्यांना 108 ई-बाईक्स आणि दिव्यांग बांधवांना 25 ई-बाईक्स वितरित करण्यात आल्या. पण हा कार्यक्रम चर्चेत आला तो महापौर रितू तावडेंनी केलेल्या एका वक्तव्यानं. ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी त्यापेक्षा जास्त वादग्रस्त ठरलेलं वक्तव्य पाहूयात. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. तर हे आहेत आचार्य नयन पद्मसागर आणि त्यांनी ज्या तारादेवींचा उल्लेख केलाय त्या आहेत ताराराणी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी. ही त्यांची कौटुंबिक ओळख. पण जेव्हा राजाराम महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा मराठा साम्राज्य संकटात होतं. औरंगजेबाच्या स्वाऱ्या चालून येत होत्या. अशावेळी ताराराणींनी मुघलांना सलग 7 वर्ष लढा दिला. मुघलांच्या विरोधात 1700 ते 1707 या काळामध्ये ताराराणीनं मराठा साम्राज्याचं नेतृत्व करून मुघलांचा कडवा प्रतिकार केला. आणि याच ताराराणींना जैन होत्या असा दावा जैन मुनींनी केला. बरं, त्याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आणि जेव्हा हे नयन पद्मसागर ताराराणी यांच्या संदर्भात असं वक्तव्य करत होते तेव्हा शिंदेंनी त्यांना थांबवलं का नाही असा सवाल विचारत विरोधकांनी टीका केली. त्यावर पलटवारही आले. दोन्ही पाहूया. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्येचं, ताराराणीचं, छत्रपती राजारावाच्या पत्नीचं, झुंजार वीरांगना ताराराणीचं धर्मांतर करण्याचा अशा प्रकारे अधिकार तुम्हाला कोणी दिला? सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरो काढला नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहीत नसावा. ज्यांनी आयुष्यात कधी मुंगी मारली नाही ते लढाई कुठनं करणार? झुरळ मारलाय का कधी कुठल्या लोकांनी? आणि मग त्यांनी इतिहास लढाईचा सांगावा किंवा शूरवीरांचा इतिहास सांगावा. त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूरपुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळावी त्या दृष्टीने धंदे चाललेले आहेत. संजय राऊत, तुम्हाला इतिहासावर बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे पुरावे तुम्ही मागितले होते त्या इतिहासाबद्दल नाकाने कांदे सोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि आता या सर्व प्रकरणावरती ताराराणींचे वडील हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी एबीपी माझाशी खास बातचीत केली आहे. महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावरती मोहिते विक्रमसिंह मोहिते यांनी आक्षेप घेतलाय. ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या. जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवाल विक्रमसिंह मोहितेंनी विचारलाय. जैन मुनींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावू असंही त्यांनी म्हटलंय. महाराणी ताराबाई
यांनी जे एक क्षात्रतेज दाखवून भारत देशातील सर्व धर्म शाबूत ठेवले, हे फार मोठं कार्य झालेलं आहे. परंतु त्यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल करून त्या जैन महाराणी होत्या हे वक्तव्य आचार्य नयन महाराज यांनी केलं, याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला. आणि सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य काहीही नाही आहे. हे कुठल्याही ऐतिहासिक विना हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि असत्य आहे असं मी प्रथम सांगू इच्छितो. मी निषेध करतो आणि हे वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो. भीती अशी वाटते की जेव्हा एखादा आचार्य मुनी अशी वक्तव्य आपल्या भक्तांसमोर किंवा अनुयायांसमोर करतात, तेव्हा त्यांचा तर हा समज होता, कारण त्यांच्यासाठी तुम्ही मी काय बोलतो हे मान्य राहत नाही. त्यांच्यासाठी ते आचार्यांचाच शब्द हा त्यांना प्रमाण असतो. आणि जो असत्य दुर्दैवाने आहे आणि पुढच्या पिढींमध्ये हाच इतिहास ह्यांनी हे व्याख्यान दिलं आहे किंवा भाषण दिलं आहे ते छापलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढच्या पिढींचा समज राहील आणि मग दोन समाजांमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल. आणि तारा राणींच्या वंशजांनीच नाही तर जैन मुनींनी सुद्धा या आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. जैन मुनी निलेश चंद्र यांनी असहमती दर्शवलेली आहे. पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्ला त्यांनी दिलाय. राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. ही पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते. नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे. आता मी तुम्हाला बोरिवलीच्या जैन कार्यक्रमात घेऊन जाते. इथे मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांना मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. इतकंच नाही तर राजकीय टीकाही सहन करावी लागली. प्रकरण इतकं वाढलं की दुपारी रितू तावडेंनी पत्रकार परिषद घेतली आणि कालच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिलं. दोन्ही पाहूयात. 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी. मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था. मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है. उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ. 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके. उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिलं असेल पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना. हिंदू धर्माचं तर हिंदू धर्म आहे ओमवरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओमवरती आहे. त्यांनी सांगितलं रितुताई ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईकमध्ये सातत्याने सभागृहात सातत्याने मीडियासमोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे. तो माझा घसा आज क्लिअर झाला. हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या गुण अवयवाला गुण असतो. ते जे आहेत उभाटाचे भोंगे संजय राऊत त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे. भाषा काय बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला. ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. तर असा रंगला होता वाद. आज या विषयाबरोबरच आज आपण 0 आवरमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.